धोनी नांदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। नागपुर क्षेत्रीय परिवहन कार्यालय ने नागपुर में बेलगाम वाहन चालकों के खिलाफ दंडात्मक कार्रवाई शुरू कर दी है। उसके तहत 1530 बेलगाम वाहन चालकों का लाइसेंस निलंबित कर दिया गया है। नागपुर क्षेत्रीय परिवहन अधिकारी किरण बिडकर ने जानकारी दी है कि अगर लाइसेंस निलंबित होने के दौरान ड्राइवर गाड़ी चलाते हुए पाया जाता है तो ड्राइवर का लाइसेंस स्थायी रूप से रद्द कर दिया जाएगा। उन्होंने और भी क्या कहा, आइए जानते हैं। मोटार वाहन कायदा 1988 खाली जे विविध गुन्हे केले वाहन चालकांनी, त्यामध्ये 1 जानेवारी ते 1 जुलै या दरम्यान 3110 एवढ्या वाहन धारकावर आपण कारवाई केली। त्यांच्याकडून 1,94,00,000 रुपये आपण दंड वसूल केला आहे आणि त्यामधले 1530 वाहन चालक आहे त्यांचे आपण लायसन्स सस्पेंड केलेले आहे। यामध्ये आपण 3 महिन्यासाठी त्यांचं लायसन्स सस्पेंड केलेलं आहे आणि लायसन्स सस्पेंड असताना पुन्हा जर चालवलं त्यांनी तर ते विदाऊट लायसन्स ट्रीट केलं जाईल आणि विदाऊट लायसन्सचा जो काही दंड आहे त्यासाठी ते पात्र राहते। मोटार वाहन कायदा 1988 कलम 19 आणि केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 नियम 21 यामध्ये अशी तरतूद आहे। त्याचप्रमाणे मोटार वाहन कायदा कलम 194 मध्ये विदाऊट हेल्मेट जर असेल तर त्याला 3 महिने लायसन्स सस्पेंड करण्याची तरतूद नव्याने करण्यात। मध्ये दारू पिऊन वाहन चालवणे, धोकादायकरित्या वाहन चालवणे, ओव्हरलोडिंग, ओव्हर स्पीडिंग, सिग्नल जंप करणे, हेल्मेट न वापरणे, मोबाईल वापरणे वाहन चालवताना असे गुन्हे आहेत यामध्ये। या कारवाईच्या माध्यमातून आम्ही संदेश देतो सर्व वाहन चालकांना की त्यांनी वाहतूक नियमांचं पालन करावं, अन्यथा त्यांच्या लायसन्सवर निश्चितप्रमाणे कारवाई करण्यात येईल।